मुंबईतील गोखले उड्डाणपूल महिना अखेरपर्यंत खुला होणार आहे। या पुलाचं मुख्य बांधकाम हे 100% पूर्ण झालंय, तर उर्वरित सर्व काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल। जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वनपर भेट घेतली आहे आणि यावेळी अजित पवारांनी राज्य शासन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे असा धीर या कुटुंबियांना दिला आहे। लासलगावमध्ये बारदान दुकानाला आग लागली। आगीमध्ये अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचं बारदान जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। त्या ठिकाणी अग्निशमन उपलब्ध नसल्यामुळे टँकरनं आग विझवण्यात आली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ लासलगावमध्ये मुस्लिम समाजानं मूकमोर्चा काढला। यावेळी हाताला काळा फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला। तसंच पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कल्याणच्या कुंडे गावातील जत्रा मोठ्या उत्सवामध्ये साजरी झालेली आहे। यात्रेमध्ये हरिपाठ, भजन तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी गावातून पालखी मिरवणूकही काढण्यात आली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणच्या खडवलीमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी शंभूदुर्ग संघटनेकडून दहशतवाद्यांच्या 7 पिढ्यांना लक्षात राहील अशी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। भिवंडी हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। तसंच दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये निषेध रॅली काढण्यात आली आणि यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करत कॅन्डल मार्च काढण्यात आला। तसंच हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अंबरनाथमध्ये वनविभागाच्या जागेत पालिकेकडून अनधिकृतपणे कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे वनविभागानं पालिका, ठेकेदार कंपनी आणि जेसीबी ऑपरेटर विरोधात गुन्हा दाखल केलाय। तसंच या प्रकरणामुळे पालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। शहापूरमधील भांगरी नदीची लोकसहभागातून स्वच्छता केली जाते। नदीतून गाळ काढण्याचं काम प्रगतीपथावर आहे। मागील 50 वर्षांपासून नदीतील गाळ काढला नव्हता। आता नदीची स्वच्छता होणार असल्यामुळे शहापूरकरांना स्वच्छ पाणी मिळणार आहे। मुंबईतील धार्मिक स्थळं 28 एप्रिलपासून स्वच्छ होणार आहेत। संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान अंतर्गत ही विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। 28 एप्रिल ते 9 मे दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान संपूर्ण मुंबईत ही मोहीम हाती घेतली जाईल। मुंबईतील विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचं काम अंतिम टप्प्यात आलंय। या पुलाचं बांधकाम 95% पूर्ण झालंय। या पुलाची उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। या पुलाची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी केली आहे। कल्याणमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे। केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये मलेरिया आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा यंदा सुमारे 10% वाढ झाली आहे। सांगलीतील खरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय। गुलाल, खोबऱ्याची उधळण आणि सिद्धनाथाच्या नावानं चांगभल्याच्या गजरात हा सोहळा संपन्न झालाय। या यात्रेच्या निमित्तानं 5 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलं। पवईत 2 विद्यार्थ्यांच्या घरातून लॅपटॉप चोरी झालाय। दोन्ही विद्यार्थी इतर 6 मुलांसोबत शिक्षणासाठी पवईत राहतात। सकाळी हे दोघे बाहेर गेले होते। त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांचे लॅपटॉप गायब असल्याचं लक्षात आलं। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दिल्ली विधानसभेनंतर महापालिकेतही कमळ फुललंय। राजा इक्बाल सिंह हे दिल्लीचे नवे महापौर झालेत। त्यामुळे दिल्ली विधानसभेनंतर आता महापालिकेतही भाजप आलेली आहे। आम आदमी पक्षाच्या हातातून दिल्लीची सत्ता गेली होती आणि त्यानंतर आता दिल्ली महानगरपालिकाही आपच्या हातातून गेली आहे। सह्याद्रीमध्ये गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आणि यावेळी कोन पनवेलमधील गिरणी कामगारांच्या घरांच्या 2 वर्षांचा देखभाल खर्च माफ करण्याचे आदेश म्हाडा अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत। तसंच नवीन आकारण्यात येणारा मेंटेनन्स खर्च कमी करण्याचेही आदेश दिले गेले। 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। 2034 पर्यंत महाराष्ट्र विकसित राज्य होणार आहे आणि त्यासाठी फडणवीसच मुख्यमंत्री हवे असं त्यांनी म्हटलंय।
पहलगाममध्ये अडकलेल्या आणि कधीही विमान प्रवास न केलेल्या पर्यटकांना एकनाथ शिंदेंनी त्यांना विमानातून घेऊन आले असं विधान खासदार नरेश म्हस्के यांनी केलं होतं आणि या विधानावर खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार टीका केली आहे. म्हस्केंनी केलेलं विधान अत्यंत दुर्दैवी असल्याचं तटकरे म्हणाले. कृष्णा आणि गोदावरी खोऱ्या अंतर्गत येणाऱ्या सर्व धरणांच्या जलसाठ्याचा आढावा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलाय. तसंच जलाशयातून होणारा अनधिकृत पाणी उपसा लवकरच थांबवावा असे आदेश पाटलांनी अधिकाऱ्यांना दिले. जालन्याचे शिवसेनेचे नेते आमदार अर्जुन खोतकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खोतकर पिता पुत्रांना यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सोशल मीडियावरील 4 वेगवेगळ्या अकाउंटवरून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आलेली आहे. अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना अनोळखी व्यक्तींनी ही धमकी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता पदावरील सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या स्मारकाला समर्थन नको अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली. याला मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कडाडून विरोध केला आणि हा विरोध पाहता महेश तपासे यांची मुख्य प्रवक्ता पदावरून उचलबांगडी करण्यासाठी सर्वच प्रवक्त्यांच्या नियुक्त्या या रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील आर्च बिशप हाऊसमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन दाखल झाले होते आणि यावेळी त्यांनी रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली अर्पण केली. चंद्रपूर शहराजवळून वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी जिल्हा प्रशासन 17 कोटींचा निधी प्रस्तावित केलाय. या टप्प्यामध्ये नदी पात्रातील 1400 सहस्त्र घनमीटर गाळ आणि माती काढण्यात येणार आहे. दरम्यान त्यांनी इरई नदीचे खोलीकरण ही लोक चळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पहलगाम इथे झालेल्या हल्ल्यानंतर देहरादूनमधील काश्मीरी विद्यार्थ्यांना धमक्या मिळाल्यात. या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय. हिंदू रक्षा दल या कट्टरवादी गटानं काश्मीरी मुस्लिम विद्यार्थ्यांना तातडीनं शहर सोडण्याची धमकी दिली आहे आणि या घटनेनंतर स्थानिक प्रशासनानं काश्मीरी विद्यार्थ्यांनी घरीच राहावं, बाहेर पडू नये असा सल्ला दिलाय. भारताच्या कडक भूमिकेमुळे पहलगाम हल्ल्यानंतर रशियानं सावध पाऊल टाकलंय. पाकिस्तानमधील रशियन दूतावासानं ट्रॅव्हल्स ॲडव्हायझरी जाहीर केली आहे. रशियन नागरिकांनी पाकिस्तानात येणं टाळावं असं ॲडव्हायझरीमध्ये म्हटलंय. रशियन दूतावासानं Xवर ही पोस्ट केली आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापूरच्या बार्शी तालुक्यात शेतकरी आक्रमक झालेत. दरम्यान त्यांनी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांना घेराव घालत सामूहिक लोटांगण घातलं आणि यावेळी शक्तीपीठ महामार्ग बंद करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दार्जिलिंगमधील सुकनाजवळ टॉय ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरलंय. या अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलंय. डोंबिवलीमधील बापूसाहेब फडके रस्त्यावर गुलमोहराचं एक जुनाट झाड अचानक कोसळलंय. सुदैवानं जीवितहानी झाली नाहीये. फडके रोड हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्यावर अचानक झाड कोसळल्यानं काही वेळ वाहनांची कोंडी झाली होती. रोहामधील त्रिमूर्तीनगर परिसरात एकावर मधमाशांनी हल्ला केलाय. रामचंद्र कुलकर्णी असं त्याचं नाव असून त्यांच्यावर रोह्यातील सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. नांदेडमधील किनवटमध्ये 2 ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघातात एक ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या 3घांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नवी मुंबईतल्या या किळसवाण्या घटनेचा भांडाफोड मनसेकडून करण्यात आलाय. नवी मुंबईतील बोनकोडे गावातील कारखान्यात चडक्या आंब्यापासून आमरस बनवला जात होता. हाच निकृष्ट दर्जाचा आमरस श्रीजी या नावानं ब्रँडिंग करून नवी मुंबईमध्ये शहरात सर्वत्र विक्रीसाठी पाठवला जात होता. गंभीर बाब म्हणजे या कारखान्याकडे फूड लायसन्स तसंच गुमास्ता परवाना नसल्याचंही उघड झालंय. नाशिकमध्ये वादग्रस्त दर्गा हटवल्यानंतर 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी तात्काळ एका अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय.
कोल्हापुरात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या 3 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांनी आजवर 32 चोऱ्या केल्या। त्या तिघांच्या अटकेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घरफोड्या उघड झाल्यात। कोल्हापूर पोलिसांनी 61 तोळे 8 ग्रॅम सोनं, 5.5 किलो चांदी असा एकूण 67,48,000चा मुद्देमाल हस्तगत केला। भिवंडी तिघांवर चाकू हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला 48 तासातच अटक करण्यात आली आहे। आरोपी मेराज शहानं शेजाऱ्यांशी झालेल्या क्षुल्लक वादातून 2 तरुणांवर चाकून हल्ला केला। शेजाऱ्याच्या आईलाही त्यानं जखमी केलं। या फरार आरोपीला पोलिसांनी 2 दिवसांनी मुंबईतील सीएसएमटी रेल्वे स्थानकातून अटक केली आहे। युरोपियन युनियननं ऍपल आणि मेटा कंपनीला कोट्यवधींचा दंड ठोठावलाय। ऍपलवर 4,874 कोटी आणि मेटा कंपनीला 1,949 कोटींचा दंड आकारण्यात आलाय। युरोपियन युनियन अँटी ट्रस्ट रेग्युलेटरनं हा दंड ठोठावलेला आहे। हा दंड डिजिटल मार्केट कायद्याअंतर्गत लावण्यात आलाय। ऍपल आणि मेटानं याला विरोध केलाय। भिवंडी तालुक्यात 1,28,000ची बनावट विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। कोणगावात शिवम कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये एका फ्लॅटवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाड टाकली। संजोग मुकादम या आरोपीनं 11 बॉक्स बनावट विदेशी दारूचा साठा ठेवला होता। तो दारूत भेसळही करायचा। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पुलाचं मुख्य बांधकाम 100% पूर्ण झालंय। तसंच विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ उड्डाण पुलाचं बांधकाम 95% पूर्ण झालेलं आहे। पुलाची उर्वरित कामं दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे।